नमस्कार, मी हर्षाली. हितगुज आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजार, त्यावरील उपचार याविषयी आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे स्तनाचा कॅन्सर, स्तनाचा कर्करोग. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर मृणाल परब. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टर मृणाल परब या कन्सल्टंट कॅन्सर सर्जन म्हणून TGH ऑन्कोलाइज कॅन्सर सेंटर तळेगाव येथे कार्यरत आहेत. डॉक्टर मृणाल यांनी GS मेडिकल कॉलेज आणि केम मुंबईमध्ये अध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर कॅन्सर सर्जरीचं ट्रेनिंग हे टाटा हॉस्पिटलमध्ये घेतलेलं आहे. डॉक्टर मृणाल यांना 10 वर्षांचा कॅन्सर सर्जरीमध्ये अनुभव आहे. त्यांनी अत्याधुनिक ट्रेनिंग हे ब्रेस्ट कॉन्झर्विंग सर्जरी, सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी, ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टीमध्ये घेतलेलं आहे. चला तर आपण विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आपण बघतो की कॅन्सर बरेच वेळा कधी सुरू होतो हे कळून येत नाही, त्याची लक्षणं पण लवकर दिसून येत नाहीत. कॅन्सरचे बरेच प्रकार आहेत, पण आज आपण स्तनाच्या कॅन्सरवर बोलणार आहोत. तर ब्रेस्ट कॅन्सरची कॉमन लक्षणं सुरुवातीची काय आहेत? तर मुख्यतः पहिल्यांदा म्हणजे स्तनामध्ये गाठ मिळणं, आणि शक्यतो ती गाठ मोस्टली पेनलेस असते, म्हणजे न दुखणारी असते, आणि म्हणून लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर स्तनामध्ये दिसणारी कुठलीही गाठ जर न दुखणारी असेल तर ती खूप डेंजरस असते, आणि ते एक ब्रेस्ट कॅन्सरचं मोस्ट कॉमन लक्षण आहे. त्यानंतर निप्पलमधून पाणी येणं, किंवा निप्पलला खपल्या धरणं, किंवा स्तनावरची स्किन रेड होणं, किंवा काखेमध्ये गाठ येणं, ही काही लक्षणं दिसून येतात. आणि खूप जेव्हा पेशंट ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा कॅन्सर जेव्हा सगळीकडे पसरतो, त्यानंतर हाडांमध्ये दुखणं, जॉन्डिस होणं, खोकला येणं वगैरे अशी मेटास्टॅसिसची लक्षणं दिसून येतात. ओके. आता स्तनाचा कर्करोग सध्या भारतात आणि जगात सामान्य आणि प्रचलित कर्करोग आहे का? आणि पुढील 10 वर्ष हे असंच राहणार आहे का? हो, म्हणजे अराउंड 6 to 7 years बॅक सर्वायकल कॅन्सर हा कॉमन स्त्रियांमध्ये कर्करोग होता. पण आत्ता अराउंड 5-6 वर्षांपासून आपण बघतो आहे की ब्रेस्ट कॅन्सर हा सर्वात कॉमन कर्करोग म्हणून समजला जातो, आणि त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ते फक्त भारतामध्ये नाही तर जगातही वाढलेलं आहे. आणि असं एक्सपेक्टेड आहे की 28मधल्या एक मुलीला किंवा बाईला कर्करोग पुढे जाऊन होईलच. म्हणजे एवढं पॅन्डेमिक स्वरूपात आपण म्हणू शकतो की स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण आहे. ओके. आता नेमकं स्तनाचा कर्करोग होतो कशामुळे, आणि जसं स्त्रियांना होतो तसं पुरुषांना पण हा होऊ शकतो का? हो, तर पुरुषांना हा 5% जे आपण 100% बघितलं तर 5% जे कॅन्सरची माणसं असतात ती पुरुष असतात, आणि त्यांची ट्रीटमेंट पण बायकांसारखीच केली जाते. आता आपण घेऊया लक्षणां, म्हणजे काय कारणं असतात. तर कारण म्हणजे जी प्रचलित कारणं आहे, म्हणजे तुम्हाला मेन्सेस खूप लवकर येणं, किंवा तुमचा मेनोपॉज असतो तो 50च्या नंतर होणं, किंवा इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट होणं, किंवा तुमचं म्हणजे मुलं होणार नाही, ओबेसिटी, अल्कोहोल, टोबॅको, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्यामुळे कॅन्सर होतो. पण आत्ता आम्हाला असं जाणवून आलेलं आहे की प्लास्टिकमध्ये BPA नावाचं द्रव्य असतं, शिवाय नॉनस्टिक कुकवेअरमध्ये पण काही द्रव्य असतात, आणि ती जेव्हा शरीरामध्ये जातात त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोनल चेंजेस होतात, आणि ते हार्मोनल चेंजेस झाले तर मग कॅन्सरचं प्रमाण वाढून येतं, आणि स्पेशली ब्रेस्ट कॅन्सरचं. ओके. डॉक्टर, आता आपण बघतो की बरेच जणांना असं वाटतं की जी एखादी व्यक्ती व्यसन करत असते, मग ते दारू असेल, विडी असेल, सिगारेट असेल, जे काही असेल तर त्यामुळे कॅन्सर होतो. पण बरेच जण असं असतात की ते यातलं काहीच करत नाहीत पण त्यांना सुद्धा कॅन्सर होतो. तर याच्या मागे नेमकं काय कारण असू शकतं? सो त्याच्या मागे एक कारण म्हणजे की जसं आता मी सांगितलं की आपली लाईफस्टाईल जरी चांगली असली तरी आपण प्लास्टिक किंवा नॉनस्टिक कुकवेअरचा वापर करत असेल, आणि ओबेसिटी असेल, तर त्याच्यामुळे पण तुमचे हार्मोन चेंजेस असतात, आणि हार्मोन चेंजेस झाले तर ब्रेस्ट कॅन्सर होतं. शिवाय अराउंड 10% लोकांमध्ये आपल्याला असं आढळून येतं
की त्यांच्यामध्ये जेनेटिक म्हणजे अनुवंशिक रोग असतात आणि नुसतं ब्रेस्ट कॅन्सर नाही तर त्यांच्यामध्ये ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सर पण एकत्र त्यांच्या फॅमिलीमध्ये आईच्या किंवा वडिलांच्या साईडला ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सर दिसून येतो. मग अशा लोकांमध्ये पण होतो. म्हणजे काहीही व्यसन नसलं, काहीही नसलं आणि सगळं जरी म्हणजे जनरली आपण बघतो की इंडियामध्ये लोक लवकर लग्न होतात, लवकर मुलं होतात, पण तरीसुद्धा अशा लोकांमध्ये हे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण दिसून येतं. ओके. आता डॉक्टर, बरेच जणांना असं माहीत असतंच की जर कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल आणि जर आपल्याला कळालं तर ते लवकर क्युअर होतं, लवकर त्याचं निदान व्हायला मदत होते. तर एकंदरीत असं आता कोणतं आहे का, अशा कोणत्या टेस्ट आहेत का किंवा असं कोणतं प्रगत तंत्रज्ञान किंवा टेस्ट आहे जेणेकरून आपल्याला लगेच कळेल आणि लगेच आपण त्यावर ट्रीटमेंट करू शकू? तर असं बघायला गेलं तर ह्याचे 2 पार्ट पडतात. एक तर स्क्रीनिंग म्हणजे ज्यांना कॅन्सर झालेला नाही त्यांच्यासाठी स्क्रीनिंग काय करू शकतो आणि ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांना लवकर करावं म्हणजे एखादी गाठ असेल तर लवकर कळण्यासाठी निदान लवकर होण्यासाठी आपण काय करू शकतो. तर आता आपण बघतोच आहोत की ट्रिपल असेसमेंट म्हणून निदान लवकर होण्यासाठी टेस्ट असतात. त्याच्यापैकी 3 पार्ट असतात. एक तर क्लिनिकल एक्झामिनेशन, त्याच्यानंतर मॅमोग्राफी, सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी. स्पेसिफिकली आपण टोमोसिंथेसिसची मॅमोग्राफी जर बघितली तर त्याच्यामुळे पटकन कॅन्सर पटकन गाठ पटकन कळते. आणि त्याच्यानंतर ट्रूकट बायोप्सी. हे झालं तुमचं निदान लवकर होण्यासाठीचं. आणि त्याच्यानंतर जर एखाद्या बाईला जर कॅन्सर नसेल किंवा गाठ नसेल पण जर त्यांना स्क्रीनिंग करण्यासाठी जर हवं असेल तर रेग्युलर मॅमोग्राफी वयाच्या 40 वर्षाच्या नंतर आपण सजेस्ट करतो. त्यांनी त्यांचा कॅन्सर लवकर पकडला जातो. आणि प्रेफरेबली टोमोसिंथेसिस जे आपण म्हणतो टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी ती जर केली तर लवकर कॅन्सर पकडलं जातं. त्याशिवाय हे झालं वयाच्या 40 वर्षाच्या नंतरच्या बायकांसाठी. पण 40 वर्षाच्या खालच्या पण बायका आमच्याकडे येतात. कधी कधी 20 वर्षाच्या मुली येतात किंवा 32 वर्षाच्या बायका येतात. मग त्यांच्यासाठी आम्ही म्हणतो की सेल्फ ब्रेस्ट असेसमेंट हे त्यांनी प्रत्येक महिन्याच्या नंतर त्यांची मासिक पाळी संपल्यानंतर 2 दिवसांनी शॉवर करताना करायची असते. आणि हे प्रत्येक महिन्याला जेव्हा ते करतात त्याच्या वेळेला त्यांना एखादी गाठ असेल तर पटकन कळून येते. आणि मग अशी गाठ असेल जर ती दुखत नसेल तर त्यांनी त्यावेळेला डॉक्टरांकडे जाणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे निदान होईल. ओके. तर प्रेक्षकांनो, आता जसं की डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या लक्षणांविषयी, तर आपण जर योग्य ठिकाणी जर ट्रीटमेंट घेतली तर कॅन्सरसारख्या आजारामधून आपण नक्कीच मुक्त होऊ शकतो. त्यासाठी योग्य ठिकाणी जाणं गरजेचं आहे, योग्य ठिकाणी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तर TGH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर यांच्या शाखा तळेगाव, दाभाडे, पुणे, सातारा आणि चिपळूण या ठिकाणी आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील किंवा असं थोडं तरी तुम्हाला काही जाणून आलं तर तुम्ही त्या क्षणीच ट्रीटमेंट घ्या आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा. तर डॉक्टर, बरेच वेळा असं ऐकलेलं आहे की सेल्फ एक्झामिनेशन पण आपण करू शकतो स्तनाच्या बाबतीत. तर ते आपण कसं करू शकतो घरच्या घरी? तर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आम्ही वयाच्या 20व्या वर्षापासून प्रत्येक बाई किंवा मुलीला सांगतो की तुम्ही घराच्या घरी करू शकता. आणि ते तुमची मासिक पाळी जेव्हा संपते, सपोज आज जर त्यांची मासिक पाळी संपली तर त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी आंघोळ करताना सोप म्हणजे साबण हातावरती घ्यायचं आणि स्वतःचंच ब्रेस्ट जेव्हा आपण पाल्पेट करून बघायचं म्हणजे हात लावून बघायचं. आणि त्याच्यामध्ये जर एखाद वेळेस गाठ आली तर त्यांनी डॉक्टरांकडे जाणं महत्त्वाचं आहे. आणि ह्यालाच आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणतो. आणि मोस्टली ह्याच्यामध्ये अराउंड 60 to 70% ऑफ द टाईम कॅन्सरच्या गाठी आढळून येतात आणि लवकर निदान होऊ शकतं. ओके. आता डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, स्क्रीनिंग आपण ज्या करतो जे याचं तंत्र आहे किंवा हे अफोर्डेबल आहे म्हणजे आपल्या मिडल क्लास फॅमिलीसाठी? हो. आता 2 प्रकारचे स्क्रीनिंग आहेत. एक तर एक्स रे मॅमोग्राफी जशी मी म्हणाली की टोमोसिंथेसिस आहे ते पण बऱ्यापैकी अफोर्डेबल आहे. आणि जर आपण खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं टेस्टिंग करत असू तर थर्मल स्क्रीनिंग म्हणून एक फ्री आमच्या TGH ऑन्कोलाईफमधून केलं जातं आणि ते आपण करू शकतो. ओके. आता स्तनाच्या कर्करोगात उपचारात सर्जरीची भूमिका किती महत्त्वाची असते आणि स्तनाच्या कर्करोगासाठी नेमके कोणत्या प्रकारचे आता उपचार उपलब्ध आहेत? तर कुठल्याही कॅन्सरमध्ये किंवा स्पेसिफिकली स्तनाच्या कर्करोगासाठी 4 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. एक तर कॅन्सर सर्जरी, नंतर किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोनल थेरपी.
आता फर्स्ट आपण बघायला गेलं तर कॅन्सर सर्जरी म्हटली तर नुसतं आपण ब्रेस्टवरती ऑपरेशन करत नाही, कारण कॅन्सरच्या सेल्स काखेमध्ये पण जातात. तर ब्रेस्ट आणि काखेचं ऑपरेशन पण त्याच वेळेला करू शकतो. आणि त्याचे 2 पार्ट असतात. एक तर ब्रेस्ट पूर्ण काढण्याचं किंवा ब्रेस्ट कॉन्झर्विंग सर्जरी. आणि बऱ्याच बायकांना असं वाटतं की आता मला ब्रेस्ट कॅन्सर झाला तर माझा ब्रेस्ट पूर्ण काढायला लागेल. तर असं काही गरज नाही. पूर्वी असं व्हायचं. हो. आणि ह्या जी ब्रेस्ट कॉन्झर्विंग सर्जरी आहे ते अबाउट 60 इयर्सपासून जगामध्ये प्रचलित आहे आणि त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये केली जाते. आणि ब्रेस्ट कॉन्झर्विंगमध्ये फक्त तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की ट्यूमरच्या आजूबाजूचा जो ट्यूमर आपल्याला हाताला लागतो आणि डोळ्यांना दिसतो, त्याच्यापेक्षा थोडंसं 1-2 सेंटीमीटर एक्स्ट्रा पार्ट आपण काढतो आणि पेशंट झोपलेला असतो आणि त्यावेळेला ते ट्यूमर सकटचं सगळं आपण टेस्टिंगला पाठवतो आणि बघतो की ट्यूमरच्या सेल्स मायक्रोस्कोप खाली आजूबाजूला पसरलेल्या नसतील तर आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशन करू शकतो. एखाद वेळेस ट्यूमरची गाठ जर मोठी असेल तर आधी किमोथेरपी देऊन ट्यूमरची गाठ छोटी करू शकतो आणि मग त्यावेळेला छोटंसं सर्जरी करून ब्रेस्ट कन्झर्वेशन करू शकतो. आता ब्रेस्ट कन्झर्वेशन का करायचं? कारण आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा बायका असतात त्या खूप यंग असतात, अराउंड 30 to 32, काही वेळेला 22 वर्षाच्या असतात. मग त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो. मग त्यांचं काही जणांचं लग्न झालेलं नसतं. मग अशा वेळेला जर ब्रेस्ट कॉन्झर्वेशन करून त्यांचा स्तनाचा आकार आणि सौंदर्य जर आपल्याला मेंटेन करता आलं तर का नाही. आणि म्हणून आम्ही प्रेफरेबली ब्रेस्ट कॉन्झर्वेशन करतो आणि त्याच्यामध्ये पेशंटला पण बरं वाटतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की खूप मोठी सर्जरी झालेली आणि त्या हॅपी असतात. दुसरं म्हणजे जेव्हा आपण ब्रेस्ट सर्जरी करतो आणि कॅन्सरच्या सेल्स जेव्हा काखेमधून काढतो तेव्हा एक 50-60 वर्षापूर्वी आपण पूर्ण काखेच्या गाठी काढत असतो. आणि जेव्हा त्या पूर्ण काखेच्या गाठी काढून जात होत्या तेव्हा युजली आपण असं बघतो की पेशंटला काही 1-2 वर्षांनी हात त्यांचे सुजलेले असायचे, ज्याला आम्ही लिम्फेडिमा म्हणतो. आता ते लिम्फेडिमा होऊ नये म्हणून पण आपण एक स्पेशली टेक्निक करतो ज्याला आपण सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी म्हणतो. आणि त्याच्यामध्ये ब्रेस्टमध्ये ऑपरेशनच्या वेळेला एक ब्लू डाय टाकला जातो आणि तो डाय तुमच्या कॅन्सरच्या सेल ज्या वाटेने जाईल त्या वाटेने जातो आणि काखेमध्ये पोचतो. मग त्या काखेमधून आपण छोटासा इन्सिजन घेऊन त्या ब्लू झालेले नोट्स काढून टेस्टिंगला पाठवू शकतो, ज्याला आम्ही फ्रोझन सेक्शन म्हणतो. फ्रोझन सेक्शन म्हणजे पेशंट झोपलेला असताना आपण मायक्रोस्कोप खाली बघणार आणि त्यामध्ये आपल्याला कळणार की कॅन्सरच्या सेल त्या लिम्फ नोडमध्ये गेलेल्या आहेत का, आणि ते जर गेलेल्या असतील तरच मग आपण पूर्ण लिम्फ नोड काढायचं. अननेसेसरी काढण्याची गरज नाही. आणि मग जर काढतच नसेल तर लिम्फेडिमा कसा होणार ही एक गोष्ट. आणि काही वेळेला असं असतं की आपण ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी पण करू शकतो. थोडा मोठा पार्ट जर ब्रेस्टचा काढलेला असेल तर मग ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी करून आपण ब्रेस्टचा शेप आणि सौंदर्य मेंटेन करू शकतो. आणि ह्या सगळ्या टेक्निक आम्ही करतो, म्हणजे मी करते. ओके. सो हे एक आहे तर सर्जरी पार्ट. आणि त्याच्यानंतर येते किमोथेरपी. ओके. तर मग जेव्हा आपल्याला फायनल रिपोर्ट येतो त्यानंतर आपल्याला किमोथेरपीचे सेशन्स असतात 2 वीकली किंवा 3 वीकली अराउंड. आणि त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी. आणि मग येते हॉर्मोनल थेरपी, म्हणजे एक गोळी आपण 7 ते 10 वर्ष घेतो आणि त्याच्यामुळे तुमचं कॅन्सर पुन्हा येण्याचं प्रमाण पूर्णपणे नाहीसं होतं. आणि हे सगळे जे ट्रीटमेंट गाईडलाईन आहेत त्या इंटरनॅशनल आहेत. जवळजवळ 150 ते 200 वर्ष आता ब्रेस्ट कॅन्सरवरती रिसर्च चालू आहे आणि त्याच्या रिसर्चनुसार ह्या गाईडलाईन्स बनवलेल्या आहेत. आणि जेव्हा त्या आपण गाईडलाईन पूर्ण फॉलो करतो त्यानंतर आपला पूर्णपणे कॅन्सर बरा होऊ शकतो. ओके. तर डॉक्टर मृणाल परब यांच्यासोबत आमची ही जी चर्चा आहे ब्रेस्ट कॅन्सर विषयी ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर मृणाल परब. त्यांच्यासोबत आपण ब्रेस्ट कॅन्सर याविषयी चर्चा करत होतो, यावर ते मार्गदर्शन करत होत्या. पुन्हा एकदा विषयाला वळूया. तर डॉक्टर, TGH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर तळेगाव हे सर्वसमावेशक कॅन्सर हॉस्पिटल आहे. तर स्तनाच्या कर्करोगात उपचारात सर्वसमावेशक कर्करोग रुग्णालय म्हणजे एकंदरीत सर्व फॅसिलिटी तुमच्यासारख्या डॉक्टरांची टीम असणं किती महत्त्वाचं आहे? तर काय होतं, एकाच ठिकाणी जर तुमच्या सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी हे सगळं अवेलेबल असेल तर आमचं पण डॉक्टरांचं एकमेकांशी डिस्कशन होतं. आता आमच्याकडे कॅन्सर सर्जरीचे 1-2 डॉक्टर आहेत. डॉक्टर अडवाणी येतात किमोथेरपीसाठी
आणि रेडिएशन थेरपीसाठी आमच्याकडे टोमोथेरपीची मशीन आहे, ज्याच्यामुळे रेडिएशनमुळे काय होतं की जेव्हा आपण रेडिएशन एखाद्या भागाला देतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचा नॉर्मल एरियाला पण एक्सेस रेडिएशन मिळून त्याचे पण प्रॉब्लेम होऊ शकतात. तर ते टेमोथेरपीमध्ये कमी होतं. आणि हे सगळं आमच्याकडे असल्यामुळे आम्ही एकमेकांशी संवाद साधून एक्झॅक्टली पेशंटला त्याच्यासाठी, म्हणजे प्रत्येक पेशंट वेगळा असतो, तर प्रत्येक पेशंटवरती डिस्कशन होतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट गाईडलाईन ठरवल्या जातात आणि मग त्यानुसार आपण करू शकतो. म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. पेशंटला पण एकाच ठिकाणी येणं ट्रॅव्हल करायला बरं पडतं. ओके. तर प्रेक्षकांनो, TGH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर यांच्या शाखा तळेगाव, दाभाडी, पुणे, सातारा आणि चिपळूण या ठिकाणी आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या आजाराचा कौटुंबिक इतिहास म्हणजेच फॅमिली हिस्ट्री तर असलेल्या लोकांना ब्रेस्ट कॅन्सर कन्फर्म होतोच, म्हणजे फॅमिलीमध्ये आधी कुणाला असेल तर तो येणाऱ्या पिढीला होण्याचे चान्सेस किती असतात आणि अशामध्ये जेनेटिक टेस्टिंग कशी मदत करू शकते? तर जसं मी सांगितलं, एक 10% लोकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो आणि तो अनुवंशिक कारणामुळे होतो. आणि युजली आपण असं बघतो की US आणि UKमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे जे पेशंट आढळतात ते अराउंड 60-70च्या वरती असतात. पण आपल्याकडे लग्न लवकर होतात, मुलं लवकर होतात, तरीसुद्धा ब्रेस्ट कॅन्सरची जी माणसं असतात ती 40-50च्या दरम्यान आढळतात. पण त्याच्याही आधी जर, म्हणजे 40च्या आधी जर एखाद्या बाईला जर ब्रेस्ट कॅन्सर होत असेल तर आम्ही त्याच्यासाठी जेनेटिक टेस्टिंग करतो. आणि युजली आम्ही असं पाहतो की त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या साईडला त्यांच्या फॅमिलीमध्ये ब्रेस्ट आणि ओव्हरी ह्यांचं कॅन्सरचं प्रमाण असतं, किंवा ब्रेस्ट आणि एंडोमेट्रियल म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण असतं, किंवा ब्रेस्ट आणि कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण असतं, किंवा ब्रेस्ट आणि थायरॉईड कॅन्सरचं प्रमाण असतं. म्हणजे हे वेगवेगळे जेनेटिक सिंड्रोम आहेत. आणि जर हे जेनेटिक सिंड्रोम असतील आणि ते जर जीन्स त्या पेशंटमध्ये जर असतील आणि ते एक्सप्रेस झाले असतील तर त्यांना ते अराउंड 90 to 80% कॅन्सर तो प्रकारचा होणारच. आणि म्हणून आपण जेनेटिक टेस्ट करतो आणि ही जेनेटिक टेस्ट आपण ब्लडवरती करतो. त्याला जर्मलाईन म्युटेशन आपण टेस्टिंग म्हणतो. आणि त्यानुसार मग पेशंटला सांगितलं जातं की किंवा त्यांच्या फॅमिलीला त्यांनी जेनेटिक काउन्सिलिंग केलं जातं की कसं आहे, त्यांच्या पूर्ण पेडिग्रीमध्ये काय काय कुठे कुठे कॅन्सरचं निदान आहे ते बघून, आणि त्यानुसार त्यांना जेनेटिक टेस्टिंग सांगितलं जातं. आणि मग त्यांना सांगितलं जातं की एखाद वेळेस आपण जेनेटिक टेस्टिंग कशासाठी करतो की कॅन्सर झाला तर पटकन आपण ऑपरेशन करून किंवा उपचार करून पूर्णपणे क्युअर होण्यासाठी. आता ह्या जेनेटिक टेस्टिंगने तुमचं कॅन्सर होण्याचं थांबणार नाही आहे, फक्त एवढंच की तुमचं लक्ष त्याच्याकडे वेधलं लवकर जाईल आणि मग तुम्ही त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणार नाही आणि पटकन डॉक्टरकडे जाल, आणि हे उपयोगाचं होतं. ओके. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्यायचं जाता जाता? तर मुख्य म्हणजे एक तर मिथ असं आहे की ब्रेस्ट कॅन्सर झाला तर मी वाचणार नाही, तर तसं नाही आहे. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जर तुमचं लवकर निदान झालं आणि लवकर तुम्ही डॉक्टरांकडे आलात आणि पूर्ण सगळ्या जर ट्रीटमेंट गाईडलाईन, म्हणजे 4 ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत, सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हे ज्या फॉलो केल्यात तर तुमचं ब्रेस्ट कॅन्सर क्युअर होण्याचं प्रमाण 90 ते 80% असतं. हे एक. दुसरं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर झाला तर ब्रेस्ट पूर्ण काढण्याची गरज नाही. ब्रेस्ट कन्झर्वेशन तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी करू शकतात. माझ्याकडे तर अक्षरशः 65 इयर्स ओल्ड लेडीज पण आहेत, त्यांना पण वाटतं की मला ब्रेस्ट वाचवून ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे एव्हरीबडी इज सो कॉन्शियस अँड लाईक अबाउट देअर इमेज. सो ऑफकोर्स. आणि थर्ड थिंग इज की वयाच्या 40 नंतर जर तुम्ही 1-2 वर्षांनी जर स्क्रीनिंग मॅमोग्राफी करत असाल तर तुम्हाला पटकन कॅन्सर होत असेल तर पटकन लक्षात येतं आणि मग त्याची ट्रीटमेंट पटकन होतं. हेच एवढं फक्त. आणि मुख्य म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर तर क्युरेबल आहे आणि लोकांनी त्याच्यासाठी बरेच लोक आपल्याकडे असं म्हणतात की डॉक्टरकडे जायलाच घाबरतात, तर ते तसं त्यांनी करू नये आणि डॉक्टरकडे जावं, एवढंच माझं म्हणणं आहे. अगदीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता ब्रेस्ट कॅन्सर आणि त्यावर कशा पद्धतीने आपण योग्य ट्रीटमेंट करू शकतो याविषयी डॉक्टर मृणाल परब यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. इन शॉर्ट, कॅन्सरसारखा आजार पण पूर्णतः बरा होऊ शकतो जर तुम्ही योग्य ठिकाणी वेळीच ट्रीटमेंट घेतली तर. तुम्हाला अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.